नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत. तर आता दुपार झालेली आहे आणि आता वाजलेलं आहे दुपारचे 1. तर सकाळची सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत. तर आपण स्कूलवरून आलेले आहे आणि शौर्य आणि ती खेळती आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे 2 रेसिपी. तर ते कोणते असणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि तुम्हाला ती जर रेसिपी आवडली असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर कोण आत्ता पहिल्यांदाच आलेला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर 3 दिवस झालं पुणे भागामध्ये खूप पाऊस पडतोय. तर तुमच्या इकडे सुद्धा पाऊस आहे का ते मला नक्कीच सांगा कमेंट करून. चला मग आता जास्त वेळ न घालता तुम्हाला माझी जी रेसिपी आहे ती शेअर करते. तर ही रेसिपी मुलांसाठी मी स्पेशली आज बनवत आहे. तर आजचे या रेसिपीमध्ये असणार आहे व्हेज पुलाव. तर इथं व्हेज पुलावसाठी मी वाटाणा, गाजर, बटाटा, सालीची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ असं हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं कुकरमध्ये दिलेले आहे जिरी, मोहरी, कढीपत्ता तसेच जी लाल मिरची असते त्याचा तडका दिला आहे. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. तर हे सगळं धुवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तर मुलांना थोडंसं मऊ असा पुलाव बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तिप्पट पाणी घालणार आहे. मुले भाज्या वगैरे खात नाही, त्याच्यासाठी पण ही आयडिया खूप छान आहे. तर आता सध्या माझ्याकडे एवढ्याच भाज्या अवेलेबल होत्या. तर आता 3 शिट्ट्या देऊन मग हा भात तयार होईल. त्यानंतर इथं मी बनवत आहे दुसरी भाजी. तर आज मला बनवायची आहे वांगा, बटाटा आणि हरभऱ्याची भाजी. त्याला आपण शाकभाजीसुद्धा म्हणू शकतो किंवा मग रस्सा भाजी म्हणू शकतो. तर इथं मी पहिल्यांदा वांगा, बटाटे जे आहेत ते कट करून घेतलेले आहे. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मला या रेसिपीमध्ये खूप सारं असं काही वाटण आवडत नाही. तर इथं आता तेल वगैरे घालायचं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपली जिरीचा तडका, त्यानंतर कढीपत्ता, तर कांदा वगैरे चिरून ठेवलेला होता तो पण आता चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे. कांदा चांगला परतल्यानंतर तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही कशी रेसिपी बनवता ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातलेले आहे हळद, कांदा मसाला, मिरची पावडर आणि गरम मसाला. तर हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. त्याला तेल चांगलं सुटल्यानंतर याच्यामध्ये वांगे आणि बटाटे धुवून घालायचे आहेत. तर हे मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. त्यानंतर झाकण ठेवून वाफेवर 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. तरी त्याच्यामध्येच घालण्यासाठी इथं मसाल्याची तयारी चाललेली आहे. मी याच्यामध्ये घेतलेले आहे लसूण पाकळ्या, कोथिंबीर, अद्रक आणि थोडेसे शेंगदाणे. तर वांगा आणि बटाटा छान शिजल्यानंतर हे वाटण याच्यामध्ये घालून मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर नेहमी मी जे हे वाटण असते ते सुरुवातीला परतून घेत असते. तर आज म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवून बघूया. तर इथं माझ्याकडे शिजवलेले हरभरे आहेत, तर तेच मी याच्यामध्ये घातलेले आहेत. तर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालून ही भाजी बनवायची आहे. तर इथं माझा व्हेज पुलाव पण बनवून झालेला आहे. तर स्वराला आज व्हेज पुलावच खायचा आहे, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी इथे ताट बनवत आहे. तर इथं आहे गरमागरम व्हेज पुलाव आणि सॅलडमध्ये आहे काकडी आणि गाजर. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. त्यानंतर इथं मी माझ्यासाठी सुद्धा जेवायला घेतलेलं आहे. शौर्याला सुद्धा हाच व्हेज पुलाव चालणार आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. तर फायनली माझा दुपारचा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी जेवण करणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर कोण नवीन आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर चला मग उद्या भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.